नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची सत्य घटना आहे मध्य प्रदेश राज्यातील मध्य प्रदेशमधील करंटी हे गाव आणि याच गावात एक 24 वर्षाची उमा नावाची तरुणी राहत होती. 12 मार्च 2026चा दिवस असतो. या उमाचे नुकतेच 7-8 दिवसापूर्वीच लग्न झालेलं होतं. लग्नानंतर जो विधी असतो ते विधी करण्यासाठी उमा ही माहेरी आली होती. माहेरी आल्यानंतर ती आपल्या जुन्या मैत्रिणींना भेटत असताना तिला एक कॉल येतो आणि एक व्यक्ती तिला म्हणतो, मला तुझी खूप आठवण येते. मला तू आपण पूर्वी भेटत होतो त्या ठिकाणी येऊन भेट. उमा ही थोडा वेळ विचार करते आणि थोडी भावूक होते आणि ती त्या ठिकाणी जाऊन बसते. नंतर थोड्या वेळाने एक 35 वर्षाचा व्यक्ती त्या ठिकाणी आला. त्याचे नाव अमर बहादूर होते. उमाला बघून भावूक झाला. उमा देखील त्याला बघून भावूक झाली. अमर रडायला लागतो आणि हे बघून उमा पण रडायला लागते आणि म्हणते की मला तुझी खूप आठवण येत होती. आता अमर बहादूर तिला सर्वप्रथम विचारतो की आता मला सांग, तुझ्या पतीने लग्न झाल्यानंतर काय काय केलं. आता ही उमा सुरुवातीपासून सर्व गोष्ट सांगायला सुरुवात करते. तिचा पती तिच्यासोबत चांगल्या प्रकारे वागला, संबंध बनवले. आता ज्यावेळी उमा म्हणते की पतीने संबंध बनवले, अमर बहादूर याच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि म्हणतो की हे त्याने बरोबर केलं नाही. तुझ्या शरीरावरती फक्त माझा अधिकार आहे. तुझ्या शरीराला फक्त मीच हात लावू शकतो. त्यावर उमा म्हणते की त्याला काय माहीत आहे की तुझाच हक्क आहे आणि त्याचा देखील हक्क आहे ना माझ्यावर. त्याने माझ्याशी लग्न केलेलं आहे. आता या उमाला नवराची बाजू घेताना बघून अमर बहादूरला खूप वाईट वाटतं. एवढे दिवसाचं प्रेम आपलं आणि तू आता केवळ 7च दिवसात तुझ्या पतीची बाजू घ्यायला लागली आहे. असं ऐकल्यानंतर हा अमर बहादूर उमाला म्हणतो की हे तुला महागात पडेल आणि तुझ्या पतीलाही महागात पडेल. आता या ठिकाणातून ते दोघे निघून जातात. दोघात वादावादी झालेली होती. दोघे निघून गेल्यानंतर उमा ही घरी जाऊन बसली. तेवढ्यात तिच्या पतीचा कॉल येतो आणि म्हणतो की मला तुझी खूप आठवण येते. मला तुला भेटायची इच्छा आहे. उमा पतीला म्हणते, या तुम्ही मला भेटायला. तुमचंच सासर आहे, तुमचंच घर असल्यासारखं आहे. ही गोष्ट ऐकून उमाचा पती संध्याकाळी 7 वाजता अजित नावाचा एक 25 वर्षाचा तरुण घरून गाडी घेऊन निघायला लागतो. रस्त्यामध्ये आल्यानंतर एका फळ विक्रेत्यापाशी गाडी थांबवतो. सफरचंद 1 किलो, केळं 1 किलो आणि द्राक्ष 1 किलो घेऊन हे सर्व एका बॅगमध्ये टाकून निघायला लागतो. आता कटंगी या गावाच्या 10 किलोमीटर दूर असतानाच या अजितला एका बुलोरो गाडी थांबवते. ज्यावेळी बुलोरो गाडी थांबवते त्यावेळी त्या गाडीतून 2 व्यक्ती खाली उतरतात आणि त्याला ॲड्रेस विचारू लागतात. मात्र या अजितला ॲड्रेस काही माहीत नव्हता. तो म्हणाला, मी इथला नाही, मी दूरचा आहे. त्याला नाव वगैरे विचारलं जातं. त्यांना अजित नाव कळलं होतं. सगळं काही कन्फर्म झाल्यानंतर ते व्यक्ती गाडीतून 2 चाकू काढतात आणि अजितवरती एकामागून एक सपासप चाकूने वार करायला सुरुवात करतात. आता हा हल्ला एवढा जोरदार होता की या हल्ल्यात अजयचा जागीच तडफडून मृत्यू झाला. तरी पण त्या व्यक्तींना कन्फर्म नव्हता की मृत्यू झाला की नाही. त्यांनी अजयला खाली पाडले, त्याच्या अंगावर गाडी टाकली आणि त्याचा गळा दाबला आणि दोघे त्या ठिकाणावरून फरार झाले. आता इकडे उमाही आपल्या पतीची येण्याची वाट बघत होती. अर्धा तास झाला, 1 तास झाला, तरी पती का आले नाही म्हणून तिने फोन लावला. मात्र फोन उचलत नव्हता. आता उमाला चिंता वाटू लागली. नेमकं काय झालं असेल. तिला काही समजत नव्हतं की अचानक येणारा पती कसे काय आले नाही आणि फोन देखील लागत नव्हता. 5 मिनिट न बोलता राहणारा पती कसं काय थांबू शकतो आणि माझा पती तर मलाच भेटायला येणार होते. काहीतरी उमाच्या मनात शंका आली होती. काय झालं असेल, काय नाही. त्यामुळे ती तिच्या वडिलांना आणि भावांना सांगते. आता सगळे मिळून पती अजितला शोधू लागतात. सगळीकडे शोधलं मात्र अजित हा कुठेही सापडत नव्हता. सगळे लोक परेशान झाले होते. 8 दिवसापूर्वी लग्न झालेला नवविवाहित 25 वर्षाचा तरुण अचानक गायब झाला होता आणि आता ही उमा जोरजोरात रडायला लागली होती. तिचा पती तिला भेटायला येणार होता आणि अचानक कुठे गायब झाला म्हणून. पण काहीच वेळानंतर गावात बातमी पसरली की कटंकी गावापासून 10 किलोमीटर अंतरावरती एका व्यक्तीच्या अंगावरती गाडी पडली आणि त्याचा जाग्यावरच मृत्यू झाला आहे. आता उमाचे सगळा परिवार त्या ठिकाणी गेले
आणि त्यांनी बघितलं तर त्यांचाच जावई होता. आता या सगळ्यांना समजत नव्हतं की काय झाले आहे. त्यांनी त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, पण डॉक्टरांनी अजितला मृत घोषित केलं. मात्र अजितच्या अंगावरचे भयानक कोयत्याचे वार बघून डॉक्टरांनी लगेच पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चौकशी सुरू केली. आसपास बघितलं, मात्र त्या ठिकाणी कोणताही पुरावा पोलिसांना मिळाला नाही. मारेकऱ्यांनी एवढ्या सफाईने मारलं होतं की कसलाही पुरावा नसल्यामुळे पोलिसांना आता काहीच करता येत नव्हतं. पोलिसांनी साधी चौकशी सुरू केली की नेमकं ही व्यक्ती कोण आहे आणि कुठे चालला होता. त्यावेळी पोलिसांना समजलं की या व्यक्तीचं नुकतंच 8 दिवसापूर्वी लग्न झालेलं आहे आणि मृत व्यक्तीच्या नंबरवरती शेवटचा कॉल हा त्याच्या पत्नीचाच म्हणजे उमाचाच होता. आता पोलीस उमाची चौकशी करतात. तेव्हा ती म्हणाली की मी माहेरी आले होते. माझ्या पतीला माझी आठवण येत होती म्हणून मला भेटायला येत होते. मात्र अचानक त्यांचा फोन बंद झाल्यामुळं आम्ही सगळे त्यांना शोधायला लागलो. मात्र असं होईल असं वाटलं नव्हतं आणि उमाही मोठमोठ्याने रडायला लागली. आता पोलीस उमाचे हे सगळं ऐकून पोलिसांनाही खूप वाईट वाटले. कारण 8 दिवसापूर्वीच या उमाचं लग्न झालं होतं आणि कोणीतरी तिच्या पतीची निघृणपणे हत्या केली होती. आता या उमाच्या पतीने उमाची साथ सोडली होती. गावात सर्वत्र चर्चा सुरू झाली. कसं काय होणार मुलीचं? मुलगी कशी जगणार? कोणाकडे बघून जगणार? कसं आयुष्य चालणार? ही चर्चा सुरूच होतं. मात्र पोलिसांना या उमाचं रडणं काही पटत नव्हतं. कारण उमा खूप जोरजोरात रडत होती आणि ते पण 7 दिवसापूर्वी लग्न झालेल्या व्यक्तीसाठी. आणि विषय असा होता की प्रेमविवाह देखील नव्हता. म्हणजे सुरुवातीपासून त्याला तर जीव लावलेला नव्हता. एवढं रडणं. 7 दिवसापूर्वी लग्न झाले, 10 दिवसापूर्वी ओळख झाली होती. पटकन लग्न लावण्यात आलं होतं. जसं मुलगी बघायला आले तसं 10-15 दिवसात ओळख झालेल्या व्यक्तीसाठी एवढं खूप जास्त रडणं पोलिसांना काही पटत नव्हतं. पती आहे, रडलं पाहिजे. पण पोलिसांना उमावर थोडी शंका असल्यामुळे पोलिसांनी उमाचा मोबाईल नंबर चेक केला. या उमाच्या मोबाईल नंबरवरून शेवटचा कॉल अमरजीतचा होता. त्याच्या आधी तिच्या पतीचा होता. त्यानंतर अमरजीतला एका पाठोपाठ कॉल लावलेले होते. त्यामुळे पोलिसांना वेगळाच संशय आला. उमाला पोलिसांनी मोबाईल घेऊन पोलीस स्टेशनला बोलावण्यात आले. उमा पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर महिला कॉन्स्टेबलने चौकशी सुरू केली. उमाचं व्हॉट्सअप चेक केलं, पण व्हॉट्सअपमध्ये कोणतेही SMS नव्हते. सगळी मेसेज डिलीट केलेली होती. पोलिसांनी डिलीट केलेले मेसेज रिकव्हर केले. उमाच्या नंबरवरून अमरजीतला मेसेज गेले होते. काम झालं का? किती वेळ लागेल? जेव्हा पोलिसांनी हे मेसेज वाचले त्यावेळी लगेच लेडी कॉन्स्टेबलनी या उमाला उचललं आणि जेलमध्ये टाकलं आणि तिच्यासोबत तिची सखोल चौकशी केली. आणि जे उमाने सांगितलं ते मी तुम्हाला सांगते. ही उमा आणि अमरजीत दोघेही एकमेकावर प्रेम करत असतात. ज्यावेळी उमाचं लग्न झाल्यानंतर दोघे एकत्र भेटायला आले होते तेव्हा अमरजीत म्हणाला, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. उमा म्हणाली, हो सगळं ठीक आहे, पण माझं आता लग्न झालं आहे. माझा पती खूप चांगला आहे, मला खूप खुश ठेवतो, शरीराने आणि पैशाने देखील, आणि स्वभावाने देखील खूप चांगला आहे. तर तू आता मला विसरून जा. हे सगळं ऐकल्यानंतर अमरजीत तिला म्हणतो की ठीक आहे, मी विसरून जातो तुला, पण आधी हा व्हिडिओ बघ. अमरजीतने मोबाईल काढला आणि उमाला व्हिडिओ दाखवला. या दोघांचे संबंध बनवतानाचे व्हिडिओ होते. अमरजीत म्हणाला, आता हे व्हिडिओ मी तुझ्या पतीला पाठवून देतो. उमा म्हणाली, माझा पती जोपर्यंत आहे तोपर्यंत मी तुझी होऊ शकत नाही. आता ही उमा कसं तरी त्याला समजावण्याचा प्रयत्न करीत असते. पण अमरजीत म्हणाला, ठीक आहे, तुझ्या पतीचाच काटा काढतो. तू चांगला चान्स बघ आणि तुझ्या पतीला संपवण्याचा टायमिंग सांग, मला मी त्याला संपवतो. आता उमाकडे कोणताही पर्याय नव्हता आणि दुसरीकडे इज्जत जायची वेळ आली होती. एकीकडे तिचा प्रियकर होता आणि दुसरीकडे तिचा पती होता, जो की केवळ 7 दिवसापूर्वी तिचा पती झालेला होता, पण चांगल्या स्वभावाचा होता. तिला काही समजत नव्हतं. शेवटी तिने स्वतःची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न केला. त्या अमरजीतला म्हणाली की ठीक आहे, मी माझ्या पतीला इकडे बोलावून घेते आणि रस्त्यात त्याला संपवून टाक. ठरलेल्या प्लॅनप्रमाणे या दोघांनी त्याला बोलावून घेतलं आणि रस्त्यातच या अमरजीतने आपल्या मित्रांना सोबत घेऊन अजितचा काटा काढला. अमरजीतचा मित्र होता रणजित. हा त्याच्यासोबत हे कांड करायला तयार नव्हता, पण अजितने त्याला 60,000 रुपये दिले.
त्यामुळे मित्र रणजित तयार झाला आणि यामुळे हे सगळं कांड घडून आलं. आता पोलिसांनी अमरजित याचा शोध सुरू केला. तेव्हा तो महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी लपून बसलेला होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. जेव्हा त्याला अटक केली आणि त्याची चौकशी केली असता सगळ्यांना शॉक बसला. अमरजित हा 35 वर्षाचा व्यक्ती होता. त्याचे लग्न झालेले होते. त्याला पत्नी होती आणि 2 मुले देखील होती. पण ही उमा त्याच्या प्रेमात कशी काय पडली? अजितने असं का केलं? ज्यावेळी चौकशी सुरू केली त्यावेळेला अमरजितने सांगितलं, 2023मध्ये एका 19 वर्षाच्या मुलीचा इंस्टाग्रामवरती लाईक आले, त्यामुळे मी लगेच तिला रिप्लाय केला. आता ही जी उमा होती, ज्यावेळी तिच्या हातात मोबाईल आला होता, 12वी झाल्यानंतर उमाच्या वडिलांनी तिला नवीन पहिल्यांदा मोबाईल घेऊन दिला. त्यावेळी नवीन इंस्टाग्राम व्हायरल झालं होतं आणि या उमाने देखील इंस्टाग्राम आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केले आणि इंस्टाग्राम वापरायला सुरुवात केली. आणि एक दिवस अमरजित नावाच्या एका 35 वर्षीय तरुणाचा तिला प्रोफाईलवरती फोटो दिसला. त्याला तिनं लाईक केलं. त्याने चांगल्या प्रकारे बॉडी बनवलेली होती. मोठी थार गाडी होती. गाडीसमोर उभा राहून फोटो काढलेला होता. त्या फोटोला उमाने लाईक केलं. तो रोज फोटो टाकायचा आणि ही उमा त्याला प्रत्येक फोटोला लाईक करायची. आणि त्यामुळे इकडे अमरजितच्या डोक्यात लाईट पेटला की एक तरुण मुलगी आपल्या अकाउंटवरती आपल्या फोटोला लाईक करते. काहीतरी आपल्याविषयी असेल तिच्या मनामध्ये. त्यामुळे अजितने मेसेज टाकला, हाय म्हणून. तिकडून रिप्लाय आला, हॅलो. त्या दिवसापासून त्यांचं इंस्टावरती बोलणं सुरू झालं. वय किती आणि कसं काय चालू आहे? अशा प्रकारे बोलता बोलता या अमरजितने उमाला मोबाईल नंबर मागितला. उमा म्हणाली, तुम्ही माझा नंबर घेऊन काय करणार आहेत? अमरजित म्हणाला, नंबर घेऊन काय करतात? बोलतात की मी पण तुझ्यासोबत फोनवर बोलणार. तू इतकी सुंदर आहे की मला तुझ्यासोबत बोलायचं खूप मन करते. अशा चिकन्या चोपड्या गोष्टीला उमा भाळली आणि या अमरजितला आपला मोबाईल नंबर दिला. पुढे चालून या दोघांत एकमेकावर प्रेम झालं आणि प्रेमाचे रूपांतर संबंधात झाले. दोघांचे इकडे तिकडे फिरणं सुरू झालं. पण काही दिवसानंतर या उमाला शॉक बसला. त्याचं कारण होतं की जेव्हा तिला समजलं की या अमरजितचं लग्न झालेलं आहे, पत्नी आहे, 2 मुलं देखील आहे, तेव्हा ती खूप नाराज झाली. पण अमरजित म्हणाला, काय होते, मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. तुझ्यासाठी मी माझ्या पत्नीला दुधातून माशी काढल्यासारखं तिला काढून फेकेल. याची ही गोष्ट ऐकून उमा खुश झाली होती आणि आता त्याच्यासोबत भेटणं सुरू झालं होतं. आधीसारखं त्यांचं शरीर संबंध कंटिन्यू सुरू होतं. पण हळूहळू उमाच्या घरच्यांना याची कुणकुण लागली होती. त्यांनी उमाला समजावून सांगितलं, पण उमा ऐकायला तयार नव्हती. म्हणाली की लग्न करेल तर मी अजितसोबतच करणार. त्यामुळे उमाचे आईवडील परेशान झाले. त्यांनी जेव्हा अमरजितबद्दल चौकशी केली तेव्हा त्यांना समजलं की हा तर लग्न झालेला व्यक्ती आहे, 35 वर्षाचा. उमाच्या घरच्यांनी उमासोबत वाद घातला. तिला म्हणाले की ठीक आहे, तुला जे करायचं आहे ते तू कर, मात्र जर तू त्याच्यासोबत संबंध ठेवले तर आम्ही आमचं जीवन संपवून टाकू. घरच्यांनी तिला इमोशनल केलं. शेवटी उमा इमोशनल झाली आणि अमरजितला सोडायला तयार झाली आणि म्हणाली की ठीक आहे, तुम्ही सांगाल त्या ठिकाणी मी लग्न करेल. त्यानंतर उमाच्या घरच्यांनी अजय नावाच्या एका 22-23 वर्षाच्या तरुणासोबत उमाचं लग्न लावून दिलं आणि त्यावेळी ही संपूर्ण घटना पुढे घडत गेली. अशा प्रकारे ही थरारक घटना घडलेली आहे. त्यानंतर पोलिसांनी उमा आणि अजित आणि रणजित या तिघांना अटक केली. अटक केल्यानंतर आता हे तिघेही पोलिसांच्या ताब्यात आहे. यांच्यावरती योग्य ते कारवाई होईलच. मित्रांनो, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.